नमस्कार मित्रांनो, जय जवान जय किसान चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, ही नातखुळा बैलजोडी पोकळे पाटील पुणे यांची आहे. मित्रांनो, थारला बांधलेला हा बैल बघा. हा फक्त एक फोटो नाही, हा आहे शेतकऱ्याचा रुबाब. आजकाल लोक थार घेऊन स्टाईल मारतात, पण शेतकरी जेव्हा आपल्या लाडक्या बैलजोडीला थार सोबत उभं करतो तेव्हा तयार होणारा स्वॅग काही वेगळाच असतो. कारण या बैलांच्या अंगात ताकद आहे, डोळ्यात रुबाब आहे आणि चालण्यात राजेशाही थाट आहे. ही बैलजोडी शेतकऱ्याची शान आहे, त्याचा अभिमान आहे आणि त्याच्या कष्टांची खरी ओळख आहे. शेतकरी म्हटलं की काही लोकांच्या डोळ्यासमोर अजूनही एक साधा गावंढळ माणूस उभा राहतो. पण काळ बदलला आहे. आज शेतकरी फक्त शेतात राबणारा नाही, तर तो सुशिक्षित आहे, हुशार आहे, आधुनिक तंत्रज्ञान वापरणारा आहे आणि स्वतःच्या कष्टावर जगाला जगवणारा आहे. आणि त्याच्या या प्रवासात त्याची खरी साथ कोण देत आली, तर त्याची लाडकी बैलजोडी. ही बैलजोडी त्याच्यासाठी फक्त जनावर नाहीत, तर त्याच्या कष्टाची, प्रेमाची आणि विश्वासाची जिवंत ओळख आहेत. जसं एखादा सैनिक आपल्या शस्त्रावर प्रेम करतो, तसंच शेतकरी आपल्या बैलांवर जीवापाड प्रेम करत असतो. कारण नातं पैशाने जुळत नाही, नातं जुळतं विश्वासाने. शेतकरी आपल्या बैलांची काळजी मुलांसारखी घेतो आणि बैलसुद्धा आपल्या मालकासाठी जीव तोडून काम करतात. आज जग आधुनिक झालं, मोठमोठी यंत्र आली, पण शेतकरी आणि बैल यांच्यातलं प्रेम अजूनही तितकंच जिवंत आहे. आज जग आधुनिक झालं, मोठी मोठी यंत्र आली, पण शेतकरी आणि बैल यांच्यातलं प्रेम अजूनही तितकंच जिवंत आहे. आणि एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, शेतकरी नसता तर तुमच्या ताटातला एक घाससुद्धा नसता. कारण कारखाने कपडे बनवू शकतात, मोठ्या मोठ्या कंपन्या मोबाईल बनवू शकतात, पण अन्न फक्त शेतकरीच निर्माण करू शकतो. म्हणून शेतकरी हा फक्त एक व्यवसाय नाही, तो जगाचा पोशिंदा आहे. त्याच्या हातावरच्या घट्यांमध्ये लाखो लोकांचं पोट भरायची ताकद आहे. त्याच्या घामाच्या प्रत्येक थेंबात देशाचं भविष्य दडलं आहे.